भीमाशंकरला जायचंय, भीमाशंकरला फिरायला जायचा प्लॅन करताय तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। हर हर महादेव मित्रांनो, पावसाळा आला की सगळेजण आपल्या गाड्या काढतात, कुठे कुठे फिरायला जातात। तसं न करता प्रत्येक ऋतूचा आनंद घ्या सगळ्या जणांनी। तर आपण आज प्लॅन करतोय भीमाशंकरचा। भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी 3 महाराष्ट्रामध्ये आहेत आणि बाकीचे वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत। महाराष्ट्रामध्ये कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर येतं। त्यापैकी आज भीमाशंकरचा आपण प्लॅन करतोय। भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सह्याद्रीच्या प्रमुख रांगेमध्ये येतं आणि हे घनदाट जंगलामध्ये वसलेला आहे। हा ज्योतिर्लिंग मुंबईपासून 190 किलोमीटर आहे, तर पुण्यापासून 109 किलोमीटर आहे फक्त। प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या आयुष्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचे आपण दर्शन करावे। त्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटून जातील, कुठं राहायचं, कुठं जेवण करायचं, देवदर्शनाचा टायमिंग काय आहे, भीमाशंकर मध्ये कोणकोणते पॉइंट विजिट करायचे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण हे ज्योतिर्लिंग भीमाशंकर मध्ये कसं स्थापित झालं तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये माहिती भेटून जाईल, त्यामुळे नक्की शेवटपर्यंत बघा। तर आता मी इथं 6 वाजता पोहोचलोय। तर दर्शनासाठी खूप रांग आहे, तरी आम्ही मुखदर्शन केलंय। आता मुखदर्शन करून तर आम्ही पुण्यापासून निघालतो दुपारी 2 वाजता। तिथून आम्हाला लागला 3-3.5 तास टाइम लागला, घाट नसल्यामुळे। सकाळी रात्री स्टे केला। तर हे रेस्टॉरंट मंदिरापासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आम्ही आता स्टे केला इथे, तर तुम्हाला रूम दाखवतो आणि तुम्हाला इथे राहायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो हॉटेलची, तुम्ही इथे विजिट करू शकता। सध्या रूम इथे ऑफर्टेबल आहेत, 1000-1200 पर्यंत भेटून जातील तुम्हाला। रात्री इथे चांगलाच पाऊस झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता पाणीच पाणी आहे इकडे। तर तिथून आम्ही चेकआउट करून दर्शनासाठी चाललोय आता। जाताना एवढं मन भरून वातावरण आहे ना, तुम्ही बघू शकता किती मन प्रसन्न असल्यासारखं वातावरण आहे। तर सध्याला सकाळी 7 वाजलेले आहेत। 7 वाजता मंदिराच्या एंट्रन्स गेटला आलो। सध्याला पायऱ्या उतरतोय आम्ही। जाताना एवढं मन प्रसन्न होतंय की सांगू शकत नाही। सकाळी तेवढी गर्दी काय नव्हती, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी रांगेत लागलो। तर कधी तुम्ही भीमाशंकरला येत असाल तर सकाळी 4-5-7-8 पर्यंत चांगली गर्दी नसते, त्याच्यामुळे सकाळी आपलं दर्शन एकदम ओके मध्ये होतं। त्याच्यामुळे तुम्ही लवकर भीमाशंकरला येत जा। हर हर महादेव। प्राचीन काळात भीमा नावाचा एक बलाढ्य राक्षस राहतो। तो राक्षस कामरूप प्रदेशात त्याच्या आईसोबत राहत असे।
तो राक्षस रावणाच्या लहान भाऊ कुंभकर्णाचा मुलगा होता. भीमा हा त्याच्या बापाला कधीच पाहिलं नव्हतं, कारण श्रीरामचंद्रांनी तो लहान असतानाच कुंभकर्णाचे वध केले होते. जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याची आई हा पूर्ण झालेला प्रकार भीमाला सांगते. भगवान विष्णू हे श्रीरामाच्या रूपाताना विष्णूने कुंभकर्णाचे वध केले होते. ते ऐकून भीमाला खूप राग आला. तो प्रत्येक वेळेस भगवान विष्णूची हत्या कसं करायचा विचार करत असे. तो अजून बलाढ्य शक्तिशाली होण्यासाठी भगवान ब्रह्मदेव 1000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्याला लोकही विजय होण्याचा वरदान दिले. वरदान भेटल्यानंतर भीमा प्राण्यांना, पक्ष्यांना, सगळ्यांना त्रास देत असे. तो तिथे थांबला नाही. तो देवलोकात, इंद्रलोकात तिथे आक्रमण करून सगळ्या देवतांना व इंद्राला देवलोकातून बाहेर हाकलवून दिले आणि तो देवलोकावर आपलं राज्य करू लागला. कामरूप प्रदेशातील शंकराचे परम भक्त राजा सुदक्षिण त्यांच्यावर आक्रमण करून त्यांच्या शिपाईसहित त्यांना बंदी बनवून ठेवले. अशा प्रकारे तो हळूहळू प्रत्येक लोकावर आपला अधिकार गाजवू लागला. त्याच्या अत्याचारामुळे वेद, पुराण, धर्मग्रंथ, स्मृती सर्व नाहीशा झाल्या. तो कोणताही धर्म कार्य करू देत नव्हता. भीमाच्या भयंकर अत्याचारामुळे यज्ञ, दान, तपश्चर्या सर्व कामे ठप्प झाली. भीमाच्या भीतीने ऋषीमुनी, देवगण सर्व शंकराकडे गेले आणि हा झालेला सर्व प्रकार शंकरांना सांगितला. त्यांची ही प्रार्थना ऐकून महादेव म्हणाले, मी लवकरच ते अत्याचारी राक्षसाचा वध करेन. कामरूप पार्थिव शिवलिंगाच्या समोर ठेवून पूजा करत होते. ते पाहून रागाने मदमस्त झालेल्या भीमाने आपल्या तलवारीने पार्थिव शिवलिंगावर हल्ला केला, परंतु त्याची तलवार त्या शिवलिंगाला स्पर्शही करू शकली नाही. तेव्हा त्या शिवलिंगामधून महादेव प्रकट झाले आणि त्या राक्षसाला आपल्या गर्जनेने भस्म करून टाकले. भगवान शंकराचे हे अद्भुत कृत्य पाहून ऋषीमुनी देवता आश्चर्यचकित झाले आणि त्याने शंकराला स्तुती करू लागले. ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमस्वरूपी तिथे निवास करू लागले. म्हणून तेथे भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थापन झाले.